नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझा फोन नंबर आहे 940 323 1100. मित्रांनो, आपण आपल्या जीवनामध्ये काही अपरिहार्य कारणामुळेच कोर्टाची पायरी चढत असतो. एकतरी काही घरगुती कलह निर्माण झालेले असतात किंवा महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही व्यवहारामध्ये अडचणी निर्माण झालेल्या असतात आणि अशावेळी आपली कोर्टाची पायरी चढायची इच्छा नसताना सुद्धा आपण कोर्टाची पायरी चढावी लागत असते. कारण आपण आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे जगत असतो आणि त्या पद्धतीनं आपण कामं करत असतो. पण काही वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते की कोर्टाची पायरी ही चढावी लागत असते. समाजामध्ये जसं चांगली माणसं आहे तसं अनेक वाईट कृत्य करणारसुद्धा लोकं असतात आणि त्याचा त्रास हा समाजातील जीवन जगणाऱ्या चांगल्या माणसांनी त्याचा परिणाम होत असतो. आणि अशी काही घटना घडते की कोर्टाची पायरी चढायची पाळी येत असते. काही घरामध्ये स्वतःची माणसं जी असतात नात्या गोत्यातली, भाऊ असतील, बहिणी असतील, पत्नी असेल, अशा काही केसेसमध्ये आईवडीलसुद्धा असतील की ज्यांनी मुलाकडं पोटगी मागण्याचा प्रयत्न केलेला आहे. बहिणीने भावाकडे हिस्से मागितलेले आहेत. त्याच पद्धतीनं पत्नीनं पतीवर, पतीनं पत्नीवर, अशा अनेक प्रकारच्या केसेस आपण कोर्टामध्ये दाखल झालेला पाहत असतो. वाटणीच्या दाव्याच्या असतील, मिळकतीच्या संदर्भाच्या असतील, अशा अनेक प्रकारच्या केसेस कोर्टामध्ये दाखल झालेल्या असतात. काही क्रिमिनल केसेस असतात, त्यामुळे काही महिलांना त्रास झालेला असतो. तर काही ज्या पुरुषांचा काही संबंध नाही केसचं, त्या अशा पुरुषांनासुद्धा त्रास झालेला असतो आणि कोर्टाची पायरी चढायची पाळीत असते. कारण आपण किती जरी आपल्या अन्याय झाला म्हणत असलो तरी ज्यावेळी आपण कोर्टाची पायरी चढतो आणि तिथं न्याय निर्णय होतो त्यावेळेस कळते की कुणी कुणावर अन्याय केला. पूर्वीच्या काळी महिलांनी अत्याचार अन्याय होत होते, पण आता सध्या परिस्थिती वेगळी दिसून येत आहे. जसा महिलांनी अत्याचार अन्याय होत असं तसंच त्याच पद्धतीनं आता पुरुषांनी पण अन्याय अत्याचार होत असल्याचं दिसून काही केसेसमध्ये आढळून आले. त्यामुळं कोर्टाची पायरी चढत असताना मनामध्ये संभ्रम अवस्था निर्माण होते की नेमका कुणी कुणावर अन्याय केला हा प्रश्न अनुत्तरित राहत असतो. आणि आपण त्या कामामध्ये घाई गडबडीत आपण कोर्टामध्ये केस दाखल करत असतो. आणि मग ते तुमचा वाटणीचा दावा असू दे, दिवाणी केस असू दे किंवा फौजदारी केस असू दे किंवा पती पत्नीचे असू दे किंवा तुमचं चेकच्या केसेस असू द्या, कोणत्याही प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस जीवनामध्ये असतात. आणि त्या पद्धतीनं आपल्याला ज्या केसेसला सामोरे जावं लागत असते त्या पद्धतीनं आपण क्रिमिनल आणि फौजदारी किंवा इतर तुमच्या कंझ्युमरच्या असलेल्या केसेस, सहकारच्या असतील अनेक केसेसना आपण कोर्टामध्ये सामोरे जावं लागत असतं. हे सामोरं जात असताना महत्त्वाची गोष्ट आपण ज्यावेळी एखादा वकील देत असतो, सुरुवातीच्या काळामध्ये आपण प्रामाणिकपणे त्या वकिलावर विश्वास ठेवत असतो. कारण वकिली व्यवसाय हा प्रोफेशन असून नोबल एक आदर्श व्यवसाय मानला जातो. कारण पक्षकार आणि न्यायदेवता यांच्यामधला जो मेन दुवा असतो ते हे वकील असतात. आणि अनेक चांगल्या पद्धतीनं न्याय द्यायचं काम ह्या भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये वकील साहेबांनी केलेले. पण ह्याचबरोबर सगळेच वकील एक सारखे प्रामाणिक असतात असं बी म्हणता येणार नाही. कारण महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिले, जसजसे दिवस बदलत आहेत, नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहे, नवीन नवीन विचार येत आहेत, नवीन नवीन प्रकरणं कोर्टासमोर जात आहेत, त्या पद्धतीनं काही पक्षकार चांगले असतात, काही वकील चांगले असतात. काही पक्षकार फी बुडवण्याच्या उद्देशानं अनेक वकिलांशी संपर्कामध्ये राहत असतात. काही चांगले वकील असतात, त्यांचे अनेकांची फी बुडालेली आहे. काही चांगले पक्षकार आहेत, त्यांना अनेक वकिलांनी त्रास दिलेले आहेत. असे सुद्धा ह्या नात्यामध्ये त्रास झालेला दिसून येत असतो. तर मित्रांनो, आजचा विषय फार महत्त्वाचा आहे की आपल्याला जर आपला वकील बदलायचा असेल तर कोणत्या पद्धतीनं आपल्याला बदलता येईल. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये केस दाखल करता त्यावेळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या वकिलावर फार विश्वास असतो. आणि थोडे दिवस गेले की आपल्या लक्षात येते की आपले वकील टाळाटाळ करतात, आपल्या कामामध्ये वेळ देत नाहीत, आपल्याकडं फी घेतलेली आहे आणि
वेळेवर कामामध्ये हजर राहत नाहीत, हजर राहिले तर ज्युनियरना लावून देतात. अशी अनेक कारणे आपल्याला नंतर दिसून येतात आणि त्यावेळी प्रश्न असा निर्माण होतो की 2-2, 3-3 तारखेला वकील हजर झालेले नाहीत आणि प्रतिवादी हजर झालेत आणि मनामध्ये भीती, टेन्शन, आर्थिक त्रास होतच असतो आणि अशा वेळी प्रश्न निर्माण होतो की वकील बदलायचा का काय करायचं. तर मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती असेल, कोणताही निर्णय तुम्ही घाई गडबडीनं कधीही घेऊ नकोसा. सुरुवातीला मग माझं कायम सांगणं असतं की तुम्ही ज्यावेळी कोर्टामध्ये दावा दाखल करत असतात त्यावेळी तुम्ही घाई गडबडीने कोणताही दावा दाखल करू नका. एक म्हणता 4 वकिलांचं तुम्ही ओपिनियन घ्या आणि तुम्हाला 100% तुमची केस जिंकणार आहे अशा वकिलांच्याकडेच तुम्ही तुमची केस देणं गरजेचं आहे. तरीसुद्धा तुम्ही संपूर्ण 3-4 वकिलांची तुम्ही जी काय असेल सल्लाफेर देऊन जर वकील नेमलेले असतील आणि सुद्धा तुम्हाला जर व्यवस्थित जर वकिलांच्याकडं जर सर्व्हिस मिळत नसेल तर अशावेळी जर तुम्हाला वकील बदलायची वेळ आली तर तुम्ही स्पष्ट तुमच्या वकिलांना सांगू शकता की साहेब, मला पुढच्या तारखेपासून मी दुसरा वकील नेमणार आहे आणि तुमच्याकडे जी काही एनओसी असेल ती मला हवी आहे आणि तुमची जी काही फी असेल, जी काही फी ठरलेली असेल ते तुम्हाला सुद्धा देणं बंधनकारक आहे. आणि त्याचबरोबर वकील साहेबांना तुमची जी काही कागदपत्र असतील आणि जे काही काम झालेलं असेल ते कागदपत्र तुम्हाला परत देण्याचा सुद्धा त्यांना आणि नो ऑब्जेक्शन देण्यासुद्धा त्यांचा पण हक्क आणि अधिकार आहे, तुमचा सुद्धा हक्क आणि अधिकार आहे. त्या पद्धतीनं तुम्ही सामंजस्यपणानं सुद्धा हा विषय संपवून तुम्ही तुमच्या केसमध्ये दुसरा वकील नेमू शकता. ही एक पहिली पद्धत झाली. आता दुसऱ्या पद्धतीमध्ये ज्यावेळी असं रिलेशन निर्माण होतं त्यावेळी पक्षकार आणि वकिलामध्ये थोडी कटुता येण्याची शक्यता असते. कारण पक्षकाराच्या मताप्रमाणे वकिलांची सर्व्हिस जर व्यवस्थित नसेल पक्षकाराच्या मताप्रमाणे तर वकील हे मग तुम्हाला वकील बदलायचा असेल तर नो ऑब्जेक्शन देण्यास टाळाटाळ करू शकतात. कारण तुम्ही त्यांची जी काही फी ठरलेली असते ती दिलेली नसते आणि दोघांच्यामध्ये थोडंसं मतभिन्नता येण्याची शक्यता असते. त्यावेळी मित्रांनो, तुम्ही जर खरोखरच तुम्ही त्यांचं काय जे देणं असेल कायदेशीररित्या ते द्या आणि त्यानंतर तुमचा वकील बदलू शकता. परंतु समजा काही वकील जर तुम्ही तुमची फी देऊनसुद्धा जर कागदपत्र देत नसतील किंवा एनओसी देत नसतील तर तुम्ही कायदेशीर तुमचे हक्क आणि अधिकार तुम्ही वापरू शकता. तुम्ही एक रीतसर नोटीस तुमच्या वकिलाला पाठवून आमची कागदपत्र आणि इथून पुढं तुम्ही आमच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचे लक्ष देऊ नका अशा पद्धतीनं नोटीस पाठवू शकता आणि सदर नोटीसची दुसरी प्रत तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये हजर करू शकता आणि त्यानंतर जे काय कागदपत्र आहेत तुम्ही कोर्टाकडं रीतसर त्या वकिलांच्याकडनं मागून घेऊन तुम्ही दुसरा वकील नेमू शकता. आता ह्यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट अशा पद्धतीनं आहे, समजा एखाद्या वकिलानं विनाकारण जर तुमची फाईल तटवलेली असेल, विनाकारण तुम्हाला कामामध्ये टाळाटाळ किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास देत असतील तर हे वकिलांच्या बाबतीतसुद्धा ॲडव्होकेट ॲक्ट कलम 35 प्रमाणे व्यवसायाची मिसकंडक्ट म्हणजे गैरवर्तणूक केल्याचा त्यांच्यावर ह्या कलमानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. पण मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट आहे, घाई गडबडीमध्ये कोणताही निर्णय घेणं हे चुकीचं आहे. कारण काही वकिलांच्याकडे कामाचा व्याप जास्तीत जास्त प्रमाणात असू शकतो, तुमच्या कामाला वेळ लागू शकतो, तो पण 100% तुमचं काम होण्याची सुद्धा काही वकिलांच्याकडं गॅरंटी असत असते. त्यामुळं प्रत्येक कामातच तुमची पण अपेक्षा आहे की काम घेतलं तर प्रत्येक काम आमचं वेळेवरच पाहिलं पाहिजे, असं काही गोष्टींनी होऊ शकत नाही. काही वेळा जज हजर नसतात, न्यायाधीश हजर नसतात, काही वेळी पुढचा वकील हजर नसतात, त्यामुळं न्यायाधीश संधी देतात. अशी अनेक कारणं आहेत की तुमच्या केसला कोर्टामध्ये विलंब होत असतो. पण तरीसुद्धा जर तुम्हाला एनओसीच पाहिजे असेल, तुमचा वकील तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर काम करत नसेल तर तुम्ही तुमची फी जी काय असेल रीतसर तुम्ही देऊन तुमचा वकील बदलू शकता. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला जर नोटीस पाठवायची नसेल तर तुम्ही तुमच्या ज्या कोर्टामध्ये काम आहे त्या कोर्टाला तुम्ही मेन्शन करून किंवा तिथं अर्ज देऊन तुम्ही दुसरा वकील नेमू शकता. त्यावेळी तुमचे जे काही जुने वकील असतील ते तिथं ऑब्जेक्शन घेतील आणि त्यावेळी तुम्ही कोर्टाच्या समोर जरी तुमचं जे काय म्हणणं असेल ते मांडून तुम्ही त्यांच्याकडे एनओसी घेऊन दुसरा तुम्ही वकील
नेमू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाचं एक सायटेशन आहे. RD सक्सेना विरोध बलराम सक्सेना ह्या केसमध्ये एक वकील साहेब असेच पक्षकार आणि वकिलांच्यामध्ये वाद निर्माण झाला आणि फीबद्दल त्यांनी फाईल तटवली होती. तर हे प्रोफेशनल मिसकंडक्ट असल्याचं सुप्रीम कोर्टानं सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळं त्यांची जी काय असेल ती फी देण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर ती फाईल देण्याचा आदेश कोर्टानं सुद्धा ह्या केसमध्ये दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा वकील हा बदलू शकता. कारण जीवनामध्ये वकिलांची फी पेक्षा पक्षकारांना त्यांच्या आयुष्यामध्ये आलेली अडीअडचणी चढावी लागलेली कोर्टाची पायरी ही फार जीवनामध्ये फार महत्त्वाची असते. वकीलपेक्षा फीपेक्षा पक्षकारांची जी काही केस आहे आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळणे आणि ते जलद गतीने न्याय मिळणे हा पक्षकारा जसा हक्क आणि अधिकार कायद्यानं आहे, त्याच पद्धतीनं त्यांना लवकरात लवकर न्याय मिळणंसुद्धा कायद्यानं हक्क आणि अधिकार आहे. त्यामध्ये जर वकील टाळाटाळ करीत असतील किंवा वेळेवर तुम्हाला सर्व्हिस व्यवस्थित देत नसतील किंवा कामामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करत असतील तर तुम्हाला तुमचा वकील बदलण्याचा पूर्णपणे अधिकार त्यामध्ये दिलेला आहे. पण मित्रांनो, सगळेच वकील एकसारखे नसतात. काही वकील हे न बोलणारे शांत स्वभावाचे असतात आणि पक्षकारांना गैरसमज होत असतो की आमचे वकील सुरुवातीला बोलत होते, आता काहीच बोलत नाही. कारण कोणतीही केस मित्रांनो, वकील तुम्हाला तुमची केस समजावून सांगत बसण्यासाठी तुम्हाला वकीलपत्र घेतलेलं नसतं. तुमची केस जी काय आहे ती कोर्टाला सांगण्याचं फी आणि तुम्हाला केस जिंकून देण्याचं काम हे वकिलांनी घेतलं असतं. तुम्हाला तुमची मर्जी राखण्यासाठी, तुम्हाला सांभाळण्यासाठी, तुमच्याशी गोड बोलण्यासाठी ह्यासाठी वकिलांनी काम घेतलेलं नसतं. तर तुमचं ते काम कोर्टामध्ये प्रामाणिकपणे तुमची बाजू कोर्टासमोर मांडण्यासाठी, कारण प्रत्येक पक्षकाराला कोर्टामध्ये जी कोर्टाची भाषा असते ती भाषा सहजासहजी लवकरात लवकर समजून येत नसते. त्यासाठी आपण वकील नेमून असतो. तुम्हाला तुमची केससुद्धा चालवण्याचा हक्क आणि अधिकार कायद्यानं दिलेले आहेत. पण कोर्टाची जी भाषा असते ती सर्वसामान्य पक्षकारांना किंवा सर्वसामान्य लोकांना समजून येत नाही. त्यासाठी मधला दुवा म्हणून हे आपले वकील साहेब हे कोर्टासमोर नेमलेले असतात आणि त्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यातली कायद्यातली एक केस दाखल करत असताना कोर्टामध्ये अनेक कायद्याचा वापर करावा लागतो. आयुष्यातली बरीच वर्षे म्हणण्यापेक्षा संपूर्ण जी काही वर्षे सुरुवातीपासून वकील साहेबांनी त्यांच्या प्रोफेशनसाठी घालवलेले असतात, तर त्यांचा त्या पाठीमागचा जो अनुभव असतो आणि अनेक केसेस एकेका वकिलांच्याकडे 100-100, 200-200, 300 केसेस, हजार 1,500 हजारांनी केसेस असतात आणि प्रत्येक केसचा जर वकील अभ्यास करून जर तुम्हाला तुमचं मत असेल की आम्हाला चांगली सर्व्हिस दिली पाहिजे, तर ते मित्रांनो शक्य होत नाही. कारण तुम्ही जसा वकिलांचा विचार करता तसा वकील हा तुमच्या केसचा 24 तास त्यांच्या डोक्यामध्ये येत असतं. कारण पक्षकाराकडे बघितलं की वकिलांना आठवते की ह्यांची केस आहे सुरुवातीपासून शेवटच्या क्षणापत्र, जसं पिक्चर एखादं बघितल्यानंतर आठवतं तसं पक्षकार हे वकिलांच्या समोर गेल्यानंतर वकिलांना आठवत असते की ह्या पक्षकारांची केस काय आहे, मुद्दे काय आहेत आणि आता काम कुठं आले. त्यामुळं तुम्ही वकिलीत बदलत असताना कोणत्याही प्रकारचा घाई गडबड किंवा कोणतरी संबंधित सांगतो म्हणून वकील बदलूया, वकील बदलायचंच असेल तर तुम्ही खरोखर तुमच्या कामामध्ये काही चुकीच्या पद्धतीने होते का ते आधी पहा. तुम्ही दिलेली कागदपत्र कोर्टामध्ये वेळेत हजर होत नाहीत का, वेळेमध्ये आर्ग्युमेंट होत नाही का, नेमकी वकिलांची चूक का आहे हे तुम्ही आधी तपासणं गरजेचं आहे. नाहीतर सरासरी पक्षकार हे कामाचं स्वरूप पाहत नाहीत, कोणास तरी ऐकत असतात, हा वकील असा आहे, हा वकील असा आहे. अशा अफवावर तुम्ही विश्वास ठेवू नका. तुम्ही तुमच्या कामावर प्रत्यक्षपणे लक्ष ठेवा आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कामामध्ये हायगय होत असेल, मित्रांनो सुरुवातीलाच मी जर तुम्हाला सांगणं असेल की कोर्टामध्ये एक अर्ज सुद्धा एका तारखेला द्यायचा झाला तर प्रतिवादीचं म्हणणं मागितलं जातं आणि त्यामध्ये जास्त प्रतिवादी असतील, जोपर्यंत अर्ज तुम्ही दिलेला आहे प्रतिवादीचं म्हणणं येऊन त्यामध्ये साक्षी पुरावे होत नाहीत, त्याला ॲडिशनल जे काय पुरावे असतात ते पुरावे आल्यानंतर मग त्या अर्जावर आर्ग्युमेंट होऊन त्या अर्जावर
निकाल लागत असतो, ऑर्डर होत असते. हा इंटरनल मी फक्त तुम्हाला एक अर्ज सांगितला. तुमचा दावा हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत चालण्यासाठी फार आणि बराच वेळ लागत असतो, कारण कोर्टासमोर हजारो दावे असतात. 5-5, 10-10 हजारपेक्षा सुद्धा जास्त एका कोर्टाकडे दावे असतात. त्यामुळे खचून 2 मिनटं 3 मिनटं हा तुमच्या दाव्यासाठी मेहरबान कोर्टानं वेळ मिळत असतो. एवढे प्रलंबित दावे कोर्टाकडे असतात. त्यामुळं प्रत्येक कामात तुम्हाला घाईगडबडीनेच तुम्हाला निर्णय मिळेल आणि सगळा ठपका वकिलावनी जाईल असं पण होत नाही. काही वकिलांच्या चुका असतात, ते पण मान्य करणं बरोबर आहे. आणि त्या पद्धतीनं समजा तुम्हाला वाटतच असेल की नाही बाबा वकील आमचे वेळेवर हजर राहत नाहीत, टाळाटाळ करतात, काम समाधान करत नाहीत, अशावेळी तुम्ही तुमचा हक्क आणि अधिकार आहे वकील तुम्ही बदलू शकता. मित्रांनो, माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ह्याबाबत तुम्हाला काय म्हणायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही म्हणू शकता. धन्यवाद.